जय शिवराय मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आता मी चाललो आहोत माझ्या साईटवरती. आपल्या सातारापासून चाललो आहे मी पुसे सावळी या गावाला. तिथं आपली साईट व्हिजिट आहे, मीटिंग पण आहे. चला भेटूया आपण तिथे गेल्यानंतर. आता मी पोचलो साधारणपणे, आता मला पण माहीत नाही, मॅप लावावं लागेल. मलाच माहिती आता कुठं पोचलो मी. मग तिथे गेल्यानंतर दाखवत नाही ना कुठं, थोड्यात दाखवतो डायरेक्ट लोकेशनच कुठं आहे. चला इथे आलो, पोचलं. आता मला माहिती आहे लोकेशन कोणतं आहे, कुठपर्यंत पोचलोय. आता पुढं भारी वाटायला. झूठ बोलो, बार बार झूठ बोलो. 3 वर ठेवला. आत्ता जरा गरमी वाढल्या ना सातारमध्ये खूप जास्त. बघूयात आपण किती वेळ लागतो. आता आपल्याला पुसावळी तुम्ही आता बोलण्यावरती बघितलं, जवळपास एक 50-55 साधारण असं दाखवलं, असं मला लक्षात नंतर फोन ठेवला. 50 जायला आपल्याला तास होतच लागेल. माझी मीटिंग आहे तिथं गेलं, तुम्हाला दाखवतो मी कुठपर्यंत पोहोचतोया. तोपर्यंत तुम्ही हा व्ह्यू एन्जॉय करा. सिनेमॅटिक आता बघा 3 वरती ठेवला. आता जरा बरं वाटायला लागले. इतके गरमीने वाढले इकडे. एकटाच निघालो मी त्यात. आज आपल्यावर शेट नाहीत आपले. आज एकटाच निघालो. मित्रांनो इथं थांबलो, जरा नाश्ता करायला काय तर खाऊया. शॉप इथं आले, बघूया तर खाऊया. गाडी बंद करून बघूया काय खायला भेटते. चला भावांनो, खायला का नाही पण प्यायला भेटलं. राजा जी अपनी शक्तियों का पूरा इस्तेमाल कर रहे हो, लेकिन लौंडा यहाँ नहीं रुकता. थंड पिऊया आता मस्त पैकी. जाऊया पुढच्या. चला निघूयात आपण पिऊन. भावांनो पायात चप्पल नाही आहे, कारण मी बलिदान मास पाळ्या आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा. आत्ता मी इथं थांबलो होतो जस्ट थंड काहीतरी घ्या म्हणून. तर ते मला बोलत होते तुम्ही चप्पल का नाही घेतली पायात. मी त्यांना म्हटलं आपण संभाजी महाराजांचा बलिदान मास असतो, जो 40 दिवसात आपण पाळाय. तर काय ते काका मला म्हणाले देखील संभाजी महाराजांसाठी बलिदानच पाळाय, पण त्यांच्यासाठी तुम्ही कशाला 40 दिवस चप्पल न घालता किंवा बरेच काय तुम्ही पाळता ना, तर तुम्ही का तो त्रास सोडून घेता. तर मला सांगणं एवढंच आहे, आपल्या राजांनी आपल्यासाठी एवढं जे केलं होतं, आपल्या धर्मासाठी म्हणा किंवा आपल्या बरेच प्रजेसाठी बोर काय केलं होतं, त्यांनी आपल्यासाठी 40 दिवस एवढ्या यातना भोगल्या असतं. त्यांना कितीतरी असं वाटलं असं, सगळ्यांना माहितीच होतं काय त्यांचं हाल केलं होतं. 40 दिवस त्यांच्यासोबत काय जे झालं होतं सर्वांना माहितीच आहे ते. तर आपण आपल्या राजासाठी तर तेवढं तर करू शकतो ना. बाबा आपल्याला पायाला खडा जरी टोकला, आता भर दुपारचं होऊन त्यांना आपल्याला कळावं तरी एखादा खडा जरी टोचला तर त्यांना काय यातना झाल्या असतील. तर त्यासाठीच बलिदानास पाळला जातो. ज्यांना माहीत नसेल त्यांना मला असं वाटतं माहीत करून घ्यावं. बाकी ठीक आहे, चला. तर आपण पोचलो आहोत आत्ता धामनेर येथे. आपली तर पेटपूजा झाली. गाडीसाठी पेट्रोल बघितलं पाहिजे कुठेतरी आता. थँक्स, लव यू. चला तर मित्रांनो, पुढे पहा आपली लालपरी जात आहे. लालपरी मला ते गाणं आठवतं. लालपरी ओ लालपरी. थांबले लालपरी जाऊ पडे भाई. आधीपासूनच लालपरीच्या नादात गाडी ठोकली असते. आता मी मध्येच थांबली लालपरी एका पॅसेंजरसाठी. लालपरी जेवढी चांगल्या लोकांसाठी, आमच्यासाठी तेवढीच घातक. आता ब्रेक मारला एका पॅसेंजरसाठी. त्यांचंही कर्तव्यच आहे, मला थांबलंच पाहिजे. मला काही रिस्टीवाले मध्येच थांबवतात, हे त्यांचंही कामच आहे म्हणा ते. पण बाकीच्या लोकांना त्यामुळे त्रास होतो ना. तर मला किती वाजले आता बरोबर 9:30 वाजले मित्रांनो. आता पोहोचेनच मी आधी अर्ध्या पाऊण तासात. तर चला आता भेटूया डायरेक्ट. माझी साईट मीटिंग झाल्यानंतर फायनली भावांनो आपली मीटिंग झाली आहे पुसावळीमधली. आता आपण निघालो सातारा. मला पुढच्या स्टॉपला दाखवतो डायरेक्ट. आपण पोचलोय भावांना आता इथं रहिमतपूरमध्ये. थांबा दाखवतो. रहिमतपूरमध्ये पोचलोय आपण आता. चला पुढचा कंटिन्यू करूया. बस अर्ध्या तासात आपण सातारा. मीटिंग झाली पाहिलं, पण मीटिंगच्या नाद एक गोष्ट राहूनच गेली.
गाडीचं पेट्रोल टाकायचं राहिले अजून. जवळपास एक 80 किलोमीटर जाऊन आलो आणि गाडी जेवढ्या होतं तेवढं पेट्रोल झाले. गाडी पेट्रोल टाकायचं राहिलं. म्हणजे आपली गाडी साधारण पेट्रोलला एक 20 सावरे देते. विथ AC गाडी चालू आहे. विथ AC आपला ॲव्हरेज पडतंय बघा, एक 20 ते 25 ॲव्हरेज पडतंय गाडीला. मस्त आहे आपली गाडी. कुठे जायचं म्हणजे झाला. आपली गाडी CNG आहे त्यात, आपल्याला पेट्रोल चालवतंय. मला माहिती आहे CNGची मोड कशी आहे. शिवराज ढाबा इकडे मग शिवराजची खेती आहे बघा. चला भावानं तुला मला एक गोष्ट दाखवतो. टाटाची आता गाडीची लॉन्च झाली आहे सियारा. ती माझ्या सध्या समोर आहे. आता तुम्हाला दाखवतो. हे बघा सियारा. आपल्याला बघून सियारा थांबली. काय माहिती ड्रायव्हरला काय वाटलं, गाडीनं ब्रेकच घेतला डायरेक्ट. सियारा थांबली. आपले भारताचे टाटाचे प्रोडक्ट टाटा सियारा. काका काय विकतात. एवढा उन्हाळाचा वाटलाय. AC चालू असून सफोकेशन होते. बड़ा हरामी हो बेटा. थोड्याच वेळात आपण पोहोचतोय सातारामध्ये. कधी पोहोचत्या झाले मला गाडी बसून घंटा लागला. आता वातावरण एकदम मस्त चिल. सूर्यदेवता देखो, सूर्यदेवता मस्त आग ठोकर आहे. आणि लालपरी आले तुमची समोर. आली 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 दूर फेकत गेली बघा. चायला त्याच्या थार काळा घोडा. त्यांना तर लाईट साठी काय बोलायचं नाही. चला बॅटरीची गाडी, चार्जची गाडी. रस्त्या रस्त्याने त्यांना कुठं स्टेशन भेटणार आहे काय माहिती. चाललाय मला ही कळलं बघितलं. ज्यांचं इलेक्ट्रिकची गाडी आहे तिने असं आउटसाईडला आल्या हो चार्जिंग कुठे करणार. फास्ट चार्जिंग तर हायवेलाच असतं या. पंपच आहे. माझ्यामध्ये बेस्ट गाडी म्हणजे आपलं पेट्रोल. विथ CNG असेल तर काय प्रॉब्लेम नाही. CNG नसेल तर आपल्याला ऑप्शन तरी असतो पेट्रोलचा. आता चार्जिंगच्या गाड्या मी करणार काय. आणि नंतर बॅटरी टाकू शकत नाही नवीन तेवढ्यासाठी. वाटलं नेहमी पंपावर गाडी टाकले पेट्रोल 1000 रुपयाचा संपला विषय. इमर्जन्सीला जाऊ शकतो ना. इमर्जन्सी नसेलच आहे आपला ऑप्शन. पण परत CNG चला. धामनरमध्ये जे केलं ना हा ब्रिज, हे काम मला एक नंबर वाटतं. अगोदर आम्ही यायचो ना एवढा वेळ लागायचा ना. खाली रेल्वे जर आली एखादी भयंकर तापायचा सगळ्याच पब्लिकला. पाहुणं फायनली आपण सातारा पोहोचलो आहोत. व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंटमध्ये. सबस्क्राईब करा. चला 5 मिनिटात घरी पोहोचतो. बाय बाय. चला.